जय श्रीमाताजी. सामूहिकतेमध्ये बंधन घेऊया. शिस्तीत बंधन घेऊया. आपल्या हातातून जे चैतन्य येते त्या चैतन्यानं कुंडलिनीला आपण वरती वरती नेऊन बांधायचं असं शस्त्रार्चेवर. त्यासाठी हे बंधन आहे. इडा पिंगला सुषुम्ना म्हणून 3 वेळा गाठी मारायच्या. आदिशक्ती. परत तिचं संरक्षण म्हणून कवच घ्यायचं आहे. डोक्यावरून हात उजवीकडे, उजवीकडून डोक्यावरून हात डावीकडे, असं 7 वेळा कवच घ्यायचं आहे आपल्याला. शिस्तीत घ्यायचं. जे आपण हात घेतोय लक्ष व्हायब्रेशन्स कडे पाहिजे, म्हणजे आपलं कवच बरोबर बसतं तिथं, संरक्षण होतं आपलं. डोक्यावरून उजवीकडे शिस्तीत घ्यायचं. कधी पण बंधन घेताना शिस्तीत घ्यायचं, गडबड करायची नाही. वाघ मागं लागल्यासारखं बंधन घ्यायचं नाही. शिस्तीत घ्यायचं असतं बंधन कधीही, कारण लक्ष व्हायब्रेशन्स कडे द्यायचं असतं, म्हणून शिस्तीत घ्यायचं. आपण गडबड करतो पटपट बंद, त्याचा काही उपयोग होत नाही. निगेटिव्हिटी आली तर डायरेक्ट चक्रावर येते आणि त्याचा त्रास व्हायला चालू होतो आपल्याला. मग आपण म्हणतो सहयोग करतो आणि एवढा का त्रास होतो. पहिला चुका आपणच करतो आणि नंतर मग त्रास झाला की आपल्यालाच वाटते की आपण असं काय झालं आपल्याला, असं वाटू नये आपल्याला. म्हणून करतानाच अगदी शास्त्रशुद्ध श्री मातांनी जसं आपल्याला शिकवलंय त्याप्रमाणे करायचं, भक्तीनं करायचं. आता आपले दोन्ही हात श्री मातांच्याकडे. आपण श्री मातांना पाहायचं नेहमीप्रमाणे, अगदी भक्तीनं बघायचंय, लक्ष व्हायब्रेशन्स कडे ठेवायचं. म्हणजे आपल्याला श्री मातांना बघितल्या बघितल्या व्हायब्रेशन्स यायला चालू झाले पाहिजेत, अशी भक्ती आपली पाहिजे. आपल्या हाताच्या बोटावरती आपल्याला जाणवलं पाहिजे की चैतन्य लगेच यायला सुरुवात झालेली आहे, असं कळलं पाहिजे. ज्ञान म्हणतो त्याला, तत्क्षण. जर यामध्ये वेळ लागत असेल तर असं समजायचं की आपल्यामध्ये काहीतरी दोष आहे, चक्रांच्या मध्ये, नाड्यांच्या मध्ये. आणि तो दोष काय आहे ते आपण शोधून काढायचं आणि रिमूव्ह करायचं. ते दोष काढून टाकायचे आपल्यातले, मीठ पाण्यात बसून कॅन्डल ट्रीटमेंट घेऊन काढून टाकायचं. हे फार महत्वाचं आहे. सहयोगामध्ये ट्रीटमेंट्स घ्यायच्या, परंतु उगीच कुठली ट्रीटमेंट घ्यायचं असं करायचं नाही आपल्याला. पोटाचं औषध घ्यायचं आहे तर पोट दुखलं पाहिजे आपलं. घसा दुखतोय तर घशाचं औषध घ्यायचं. आपला घसा दुखतोय आणि पोटाचं औषध घेतोय आपण तर ते चुकीचं होईल. हे समजलं पाहिजे आपल्याला. हे ज्ञान पाहिजे की आपल्याला काय त्रास होतोय हे समजलं पाहिजे आणि त्यावरती आपण स्वच्छता केली पाहिजे चक्रांची, नाड्यांची. हे महत्वाचं आहे. आपण श्री मातांना बघतोय दोन्ही हाताच्या बोटातून चैतन्य शोषून घेतोय. श्री माताजी आपल्याला ज्ञान देत आहेत चैतन्याचं. परावाणीतून श्री माताजी बोलतायत आपल्या बरोबर, याचं नॉलेज पाहिजे. परमेश्वर काय आपल्या समोर येऊन बोलणार नाही. श्री माताजी समोर होत्या तोपर्यंत भरपूर बोलल्या, सांगितलं त्यांनी, आपल्याला ज्ञान दिलेलं आहे. आता परावाणीतून ते ज्ञान देत आहेत आपल्याला आणि ते आपण शोषून घ्यायचं आहे. आणि ती भाषा आपण शिकलीच पाहिजे सर्वांनी, हे पण फार महत्वाचं आहे. गहनतेत जाण्यासाठी आपल्याला चैतन्याची भाषा आलीच पाहिजे. जर नाही आली तर दोष आपला आहे, कारण श्री मातांनी आपल्याला सगळं नॉलेज दिलेलं आहे, फक्त आपण ते घेतलं पाहिजे. ध्यान, धारणा आणि समाधी या तिन्ही गोष्टी श्री मातांनी आपल्याला दिलेल्या आहेत. त्यापैकी आपण ध्यान करतो. ध्यान करतो म्हणजे काय, तर आपली कुंडलिनी सहस्त्रारमध्ये येते किंवा तिचं भेदन करते, त्यावेळी आपण तिकडे लक्ष देतो, त्याला ध्यान म्हणायचं. एकाग्रतेनं, ध्यान म्हणजे एकाग्रता. ज्या पॉइंटवर सहस्त्रारच्या आपल्याला जाणवतं त्या पॉइंटवरती आपण लक्ष केंद्रित करतो म्हणजे ध्यान करतो. धारणा
याचा अर्थ असा आहे की आपली कुंडलिनी शस्त्रार्थ भेदन करून वर येते. ज्या पॉइंटला ती जाणवते तिथं आपण ध्यान करतो आणि वारंवार त्या पॉइंट वरती लक्ष देतो, म्हणजे धारणा करतो. म्हणजे धारणा झाली आणि मग धारणा आणि मग समाधी अवस्थेमध्ये आपण जातो. हे आपण लक्षात घ्यायचं. नुसतं ध्यान करून भागणार नाही, तर धारणा पण केली पाहिजे. धारण करता आलं पाहिजे. ध्यान आपण शस्त्रारमध्ये करतो, शस्त्रारच्या वरती करतो. बाबा नाही म्हणजे माझी कुंडलिनी शस्त्रारच्या वर जाते, ठीक आहे, आपण शस्त्रारच्या वरती ध्यान करतो, हे ध्यान झालं. धारणा म्हणजे वारंवार आपली कुंडलिनी शस्त्रारचं भेदन करते, त्याला धारणा म्हणायचे. म्हणजे दिवसभरामध्ये आपली कुंडलिनी शस्त्रारचं किती वेळा भेदन करते ती बघणं म्हणजे धारणा झाली. म्हणजे आपलं लक्ष सतत शस्त्राच्या वरती असणं आवश्यक आहे, म्हणजे धारणा झालेली आहे. आपल्याला कळायला लागले की आपण धारणा, चिंतन म्हणतो त्याला. जसं परमेश्वराचं चिंतन करतो आपण सतत, किंवा नामस्मरण. पूर्वीच्या काळी योगी लोक, संत लोक नामस्मरण करायचं, एकदाच नाव घेऊन ग बसत नव्हते, परंतु एक ताण लागत होती त्यांची, एक तारी म्हणतो त्याला, ब्रह्मानंदी टाळी लागत होती, की लक्ष त्याने एकदा दिलं की सतत त्यामध्ये रममाण होत होते. म्हणजे काय करत होते, धारणा करत होते, ते आपल्यामध्ये धारण करत होते, मुरवत होते त्याला. म्हणजे श्रीमातांचं जे चैतन्य आहे ते आपल्यामध्ये मुरवलं पाहिजे, आपण मुरवता आलं पाहिजे. किती महत्वाचा विषय आहे. आपण नुसता चैतन्य घेतो, परंतु चैतन्य जोपर्यंत आपल्या आतमध्ये मुरत नाही तोपर्यंत आपली प्रगती होत नाही. मुरवता आलं पाहिजे. म्हणून श्रीमाताई काय म्हणतात की ज्या वेळेला आरती झाल्यानंतर आपण ध्यान करतो, त्यानंतर श्रीमातांची आरती करतो, आरती झाल्यानंतर थोडा वेळ ध्यानाला बसायचं असतं. हे खरं आहे, कारण आरती झाल्यानंतर ज्यावेळेला आपण ध्यानाला बसतो त्यावेळेला व्हायब्रेशन्स खूप जोरात येत असतात, आणि ह्या व्हायब्रेशन्स आपण खेचून घेऊन शस्त्रारमधले व्हायब्रेशन्स आतमध्ये येऊन आपल्यामध्ये मुरल्या जातात. त्या व्हायब्रेशन्स आपल्या बॉडीमध्ये, आपल्या शरीरामध्ये त्या मुरवता आल्या पाहिजेत. हे महत्वाचं आहे त्यातलं. आणि जसं ह्या व्हायब्रेशन्स आपल्या आतमध्ये मुरतील तसं आपली प्रगती होत जाते. म्हणजे आपल्याला ही धारणा करणं आवश्यक आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, धारणा करता आली पाहिजे, धारण करता आलं पाहिजे. जसं श्री गणेश आहेत, श्री गणेश आपल्या मूलाधार शक्ती केंद्रावरती आहेत, परंतु तेच श्री गणेश आपल्या शरीरामध्ये धारण करता आलं पाहिजे. त्यांना धारणा म्हणतो त्याला. जसं लक्ष्मी आहे, लक्ष्मीला धारण केलं पाहिजे. शिव आहेत, शिवाना धारण केलं पाहिजे आपण. ह्या सर्व देवी देवता ज्या आहेत आपल्या आतमध्ये, त्या जागृत होऊन आपल्या आतमध्ये त्यांचं चैतन्य आपल्याला घेता आलं पाहिजे, त्यांना स्वतःच आपल्या शरीरामध्ये धारण करता आलं पाहिजे. त्याला धारणा म्हणायचं. आणि ही जी काय कुंडलिनी आहे, ही कुंडलिनी सतत शस्त्राच्या वरती ठेवूनच ह्या सर्व क्रिया करतायत, कारण कनेक्शन लागलेलं आहे. तिथूनच ते आपल्यामध्ये प्रवेश करतात आणि आपल्यामध्ये धारण होतात. त्याला धारणा म्हणायची. मग आपण समाधी अवस्थेत जातो. ध्यान, धारणा, समाधी अशी ही स्थिती आहे. आपण श्रीमातांना बघत बघतच आपले डोळे बंद करायचे आणि लक्ष परम चैतन्यावरती ठेवायचं. आता जोरदारपणे चैतन्य आपल्या हातातून वाहतायत, ती आपण शोषून घ्यायचं आहे आपल्या हातातून. आपले दोन्ही हात म्हणजे स्पंजासारखे पाहिजेत. स्पंज कसं पाणी शोषून घेतं, तसं आपले हात देखील स्पंजासारखे पाहिजेत. आपलं चैतन्य खेचून घेता आलं पाहिजे. हे फार महत्वाचं आहे. संयोगाच्या दृष्टीने, आपल्या चक्रांच्या दृष्टीने, आपल्या नाड्यांच्या दृष्टीने, की व्हायब्रेशन्स आपल्याला शोषून घेता आल्या पाहिजेत. हे आत्म्याच्या सुखासाठी आहे. ध्यान, धारणा, चैतन्य शोषून घेणं, हे आत्म्याच्या आपण किती जवळ आहोत त्याचं हे लक्षण आहे, की व्हायब्रेशन्स आपण किती घेतोय हे कळतं आपल्याला. त्याच्यावर समजतं की ह्या माणसाचं काय आहे, किंवा हा मनुष्य किती आत्म्याच्या निकट गेलाय, परमात्म्याच्या किती जवळ गेलाय. हे व्हायब्रेशन जसं आपण शोषून घेतो त्याच्यावरती समजतं. त्याची खेचून घेण्याची क्षमता किती आहे हे कळतं आपल्याला. दोन्ही हाताच्या बोटातून खेचलेलं चैतन्य दोन्ही हाताच्या कोपऱ्यापर्यंत आपण घ्यायचं, एकसारखं खेचून घ्यायचंय. त्याला शोषणं फार महत्वाचं आहे, कारण ही चैतन्याची भाषा आता प्रत्येकाला आली पाहिजे. गहनतेत गेल्यानंतर या सर्व गुप्त गोष्टी ज्या आहेत
ज्या श्रीमातांनी आपल्याला सांगितलेल्या आहेत, हे घेता आलं पाहिजे. श्रीमाताई पूजेनंतर व्हायब्रेशन सोडत असतात देवी, त्यावेळेला हे चैतन्य आपल्याला खेचता आलं पाहिजे. आपलं लक्ष नसतं काही वेळेला. आपण इतक्या पूजा अटेंड केल्या, कदाचित जुन्या लोकांना माहिती आहे की श्रीमाताईंचं पूजन चालू असताना आपली एकाग्रता महत्वाची असते, पण आपलं लक्ष श्रीमातांच्या चेहऱ्याकडे असतं. महामाया आहे श्रीमातांचा चेहरा, म्हणजे महामाया. आणि आपण या चेहऱ्यामध्ये आणि श्रीमातांच्या देहामध्ये अडकलो. आपल्याला अट्रॅक्टेड का अडकू नये, देवीच आहेत त्या, बरोबर आहे. परंतु श्रीमातांनी आपल्याला सांगितले की हे जे काय चैतन्य आहे, हे चैतन्य आपण खेचून घेतलं पाहिजे. म्हणजे पूजेमध्ये श्रीमाताजी आपल्याला एक विशिष्ट प्रकारचं चैतन्य देत असतात, आशीर्वादित करत असतात. आपण म्हणतो की श्रीमाताजी आशीर्वाद, अनंत आशीर्वाद म्हणतात श्रीमाताजी. त्यावेळेला काय होतं की श्रीमाताजी चैतन्य देत असतात, ते चैतन्य आपल्याला घेता आले पाहिजे. म्हणजे आपलं लक्ष कुठं पाहिजे की दोन्ही हाताच्या बोटांच्या वरती पाहिजे. उगाच आपण असे हात करून बसत नाहीये. फोटो समोर म्हणा किंवा श्रीमाताजी असताना देखील आपण असं बसत होतो. परंतु बऱ्याच साधकांना याची कल्पना नाही की ती फक्त गार आले, हातामध्ये गार आले की संपला विषय, एवढंच म्हणायचे. परंतु हे चैतन्य जोपर्यंत शोषून घेत नाही, त्याचा आनंद घेत नाही आपण, तोपर्यंत खऱ्या अर्थानं आपल्याला काही चैतन्य घेता आलेलं नाही. म्हणजे श्रीमाताजी जे देत आहेत ते घेतलं नसल्यामुळे त्याचा त्रास परत श्रीमाताईनं होतो. म्हणजे काय होतं, ते चैतन्य रिटर्न गेलं आपण न घेता, तर श्रीमाताईंना त्याचा त्रास व्हायला लागतो. जसं आई आहे, आई जर मुलाला दूध पाजवते, जर मुलानं दूध पिलं तर आईला बरं वाटतं, पण त्यानं जर दूध नाही पिलं तर आईला छातीमध्ये काळा येतात. आपल्याला निसर्ग आहे तो, आपल्याला चांगलं माहिती आहे ते. तसंच श्रीमाताजी जे चैतन्य रूपी अमृत आपल्याला पाजवतायत, ते जर आपण नाही पिलं तर त्याचा त्रास उलटा श्रीमाताईंना होतो. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे किती महत्वाची जबाबदारी आहे की आपली, की चैतन्य शोषून घेणं किती महत्वाचं आहे. की आपल्या आईला त्रास होऊ नये म्हणून आपण ते चैतन्य शोषून घेतलं पाहिजे. ही सवय आपण लावून घ्यायची, काय लक्षात ठेवायचं. आता आपला डावा हात उजव्या नाभी चक्रावर म्हणजे लिव्हर वरती ठेवायचा आहे आपल्याला. आपला डावा हात लिव्हर वरती ठेवायचा आहे. काही म्हणायचं नाही, फक्त उजव्या हातातून चैतन्य घ्यायचंय, डाव्या हाताद्वारे ते आपल्या लिव्हरला द्यायचे चैतन्य. अशी इच्छा करायची, शुद्ध इच्छा करायची. डोक्यातले विचार काही नकोत, आपल्या हृदयामध्ये पण काही नको, फक्त चैतन्याशी एकरूप होते. उजव्या हातातून चैतन्य येते, डाव्या हाताद्वारे ते लिव्हरला जाते आणि आपलं लिव्हर पूर्णपणे तंदुरुस्त होतं, स्ट्रॉंग व्हायला लागलं. इकडे लक्ष पाहिजे. लिव्हर मधील अतिरिक्त उष्णता दूर व्हायला गेलेली आहे. आपल्या लिव्हर मधील जो ताप व्हायला लागलाय, की जो ब्रेन मध्ये जातोय, तो कमी होतोय आणि लिव्हर आपलं मजबूत होतंय. एकसारखं लक्ष केंद्रित करायचं आपण. उजव्या हातातून चैतन्य घ्यायचंय, डाव्या हाताद्वारे ते आपल्या लिव्हरला द्यायचे आहेत. आपण दिवसातून कितीही वेळा अशा प्रकारे क्रिया करू शकतो. ज्यांना लिव्हरचा प्रॉब्लेम आहे, ज्यांना डायजेशनचा प्रॉब्लेम आहे, ज्यांना गॅसचा प्रॉब्लेम आहे, त्यांनी आपलं लिव्हर अशा पद्धतीनं व्यवस्थित ठेवू शकता. सतत लिव्हर वरती. ज्यांना त्वचेचा देखील प्रॉब्लेम आहे, त्वचेचा आजार म्हणजे लिव्हर मधनच येतो ना, सोरायसिस किंवा त्वचेवरती खाज येणं, पुरळ येणं, एकसारखं खाजवणं, हे प्रकार जे आहेत ते लिव्हर मुळेच येऊ शकतात. म्हणून आपलं लिव्हर आपण व्यवस्थित ठेवायचं. पित्त होतो काही जणांना, उष्णता वाढते, ते लिव्हर मुळेच होतं. म्हणून लिव्हर वरती कार्य करायचं, भरपूर कार्य करायचं. चैतन्य घ्यायचंय, ते डाव्या हाताद्वारे आपल्या लिव्हरला द्यायचे आहेत. अति हॉट लिव्हर, त्यामुळे थंड होतं, शांत होतं. त्याचं टेम्परेचर बरोबर मेंटेन झालं पाहिजे. जास्तही नको आणि कमीही नको आहे. त्याचं टेम्परेचर ठरलेलं आहे, त्याप्रमाणे तेवढंच टेम्परेचर ठेवायचं आहे. आणि ते फक्त चैतन्यच ठेवू शकतं. आपण बर्फाने देखील काही वेळेला टेम्परेचर काही कळत नाही. आपण नुसता बर्फ ठेवतो आणि त्याला बधीर करतो. बधीर करायचं नाही, शेकायचं आहे ते.
म्हणजे इथं 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 असं शेकायचं आहे ते. आपण शेकणं वेगळं आणि हात म्हणजे तिथं बर्फ ठेवून त्याला बधीर करणं हा फरक वेगळा आहे. बधीर करायचं नाही आपल्याला लिव्हर पूर्णपणे, तर शेकणं महत्वाचं आहे. ते जर नाही जमलं सरळ बेटर वे हात ठेवायचा आपला, म्हणजे बरोबरच सगळंच टेम्परेचर मेंटेन होतं. हे आपल्याला समजलं पाहिजे की लिव्हर कसं व्यवस्थित ठेवायचं आपलं. त्यामध्ये खाण्याचं पण डाएट आहे. जर आपल्याला लिव्हरचे प्रॉब्लेम्स असतील किंवा लिव्हरमध्ये अतिरिक्त उष्णता असेल, पित्त होत असेल, त्वचा रोग होत असेल, उष्णता वाढत असेल, राईट साईड जास्त वाढत असेल, तर खाण्यामध्ये पिण्यामध्ये बदल केला पाहिजे. म्हणजे तेलकट तिखट आंबट तळलेलं काहीही खायचं नाही त्या व्यक्तीने. त्यांनी फळं, ज्यूस, पालेभाज्या याच गोष्टी खायच्या आहेत. डायजेशनचा प्रॉब्लेम, गॅसचा प्रॉब्लेम असेल तर सकाळी उठल्याबरोबर त्यांनी दात न घासता थोडंसं कोमट पाणी त्यामध्ये थोडं लिंबू पिळून आपण पिऊ शकता. हे पहिलं काम करायचं सकाळी उठल्या उठल्या. त्यानंतर सकाळी मोड आलेली कडधान्य आपण खायची. जर डाएटसाठी आहे, म्हणजे डायजेशनचा प्रॉब्लेम असेल त्याने थोडंसं पोट हलकंच ठेवायचं. तेलकट तिखट आपण काही जास्त खायचं नाही थोडे दिवस, आपली लिव्हरचं फंक्शन व्यवस्थित होतोपर्यंत या गोष्टी करायच्यात आपल्याला. त्यानंतर एखादं फळ आपण खावं, पालेभाज्या खाव्यात, गाजर, मुळा जे काय आहे बाजारामध्ये जे मिळतं ते धुवून कच्चं खाण्याचा प्रयत्न करायचा आहे आपण सकाळी वेळेला, सकाळी न्याहारीच्या वेळेला. दुपारी आपण मग जेवू शकतो. फक्त जेवण तेलकट असू नये, मसालेदार असू नये याची दक्षता आपण घ्यायची. आणि तेल जे आहे ते व्यवस्थित आणि चांगलं वापरावं. त्यामुळे लिव्हर आपलं व्यवस्थित राहतं. बऱ्याच लोकांचे प्रॉब्लेम्स कित्येक वर्ष सुटत नाही. त्याचं कारण असं आहे की लिव्हरचा आपल्याला अभ्यास नाही आहे जास्त. आणि आपलं खानपिन, ज्याला यम आणि नियम म्हणतो, अष्टांग योगामध्ये यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा आणि समाधी या 8 अंग आहेत. त्यापैकी ध्यान धारणा समाधी एवढंच करतो आम्ही. आणि हे करत असताना देखील यम नियमाचं पालन करत नाही. म्हणजे आपण समजा राईट साइडेड असू, उजव्या बाजूचा विचार करणारे जर जास्त असो, आपल्याला पित्ताचं प्रमाण जास्त असेल तर त्याचं खानपिन कसं असायला पाहिजे, त्याप्रमाणे आपलं खाणं पिणं असलं पाहिजे. जर आपण डाव्या बाजूचे असू, डाव्या बाजूला कफचं प्रमाण आहे, तर कफ प्रकृती असेल आपली, तर त्याचं खानपिन ठरलेलं आहे, त्याप्रमाणे खाणं पिणं असलंच पाहिजे आयुर्वेदाच्या दृष्टीनं. तरच आपली ध्यान म्हणा व्यवस्थित लागू शकतं. आपली प्रकृती एक वेगळी आहे, खाणं एक वेगळं असेल विषम, तर आपल्याला आजार होऊ शकतो. तर आपण आपली प्रकृती ओळखून त्याप्रमाणे खानपिन ठेवावं आणि आपलं लिव्हर व्यवस्थित ठेवावं. आपल्याला कुठल्याही प्रकारचा आजार होणार नाही. आपणच आपले डॉक्टर व्हायचं. श्री माताजी एकच आपल्या डॉक्टर आहेत मेन. आणि त्यानंतर आपण पेशंट होऊन आपण स्वतः डॉक्टर व्हायचा प्रयत्न करायचा आहे, कारण श्री माताजी आपल्याला तशी ताकद देत आहेत. त्यानंतर आपला डावा हात श्रीमातांच्याकडे, उजवा हात हृदयावरती ठेवायचा आहे. आता डाव्या हातातून चैतन्य घ्यायचं आहे, उजव्या हाताद्वारे ते आपल्या हृदयाला द्यायचं आहे, कारण हृदय स्ट्रॉंग करायचं आहे, आपल्याला मजबूत करायचं आहे. म्हणून अशी इच्छा करायची की डाव्या हातातून चैतन्य येते आणि उजव्या हाताद्वारे ते आपल्या हृदयात जाते आणि आपलं हृदय मजबूत होते, अशी शुद्ध इच्छा करायची. कारण या हृदयामध्येच आत्म्याचं स्थान आहे आणि ते हृदय मजबूतच असायला पाहिजे. घाबरट असलेलं किंवा जरा जरी काय आपल्याला आजार पडलो तर आपण घाबरणारं हृदय आपलं नको आहे. आपण धीट झालं पाहिजे. काही जरी असलं तरी काही होत नाही. एक धारणा आपली अशी पाहिजे की आपल्याला काहीही होणार नाही. काही जरी झालं तरी काय आपण सजोगी आहे. जे काय झालं असेल ठीक आहे, परंतु ते ठीक आपण स्वतः करायचं. बघायचं काय बाजू आहे, कुठली बाजू आहे, ठीक आहे. त्याप्रमाणे आपण आपल्या शरीराला थोडा वेळ द्यायचा, थोडी शांती बाळगायची. आपण आपलं हृदय शांत ठेवायचं आणि आपले विकार बरं करण्याचा आपण स्वतः प्रयत्न करायचा. थोडासा अभ्यास करायचा, आयुर्वेदाचा करायचा, थोडंफार, जास्त नसलं तरी थोडाफार अभ्यास आपल्याला पाहिजे. कुठला अवयव कुठं आहे हे तर नॉलेज पाहिजे. आणि ते आपणच खातो पितो, मग त्याप्रमाणे थोडासा बदल केला तरी 100% आपलं आरोग्य आपल्या हातात येईल आणि आपण व्यवस्थित राहू.
कशाला आपण इकडे तिकडे पळापळ करायची? काही गरज नाही. आपणच आपलं डॉक्टर पण व्हायचं आहे, आपणच आपले गुरु पण व्हायचं आहे. कारण आत्मा हाच आपला सगळ्यात मोठा गुरु आहे, मार्गदर्शक आहे तो. हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे आहे. म्हणून चैतन्याद्वारे आपण आपले विकार ठीक करायचा प्रयत्न करायचा, स्वतः करायचं, बघायचं. थोडस आपण स्वतः पण बघितलं पाहिजे आहे. थोडी सहजयोगाची पुस्तकं वाचायची, त्यामध्ये बाबा हा आजार सांगितला, हे चक्र आपलं लागते, तर ह्यामध्ये काय झालं असेल, हे असं झालं असेल, त्याप्रमाणे तसं आहे, त्याचं बघायचं. म्हणजे व्हायब्रेशन देखील आपल्याला बघता आले पाहिजे. तर काही जणांचं असं आहे की बॅक आज्ञा पकडते भरपूर, मग ते बॅक आज्ञेच्या मागे लागतात की ही सोडवायचं आहे, इकडे कॅन्डल करा, तिकडे. बेटर वे बॅक आज्ञा का पकडते? सरळ व्हायब्रेशन्स बघायच्या, कुठली चक्र लागतात. हा, बॅक आज्ञेबरोबर लेफ्ट स्वादिष्ठान लागते. मग हे पहिलं स्वादिष्ठान सोडवून घ्यायचं. स्वादिष्ठान सोडवलं की बॅक आज्ञा आपोआप सुटते. आपल्याला सहजयोगामध्ये मूळ समजलं पाहिजे काय ते. आपण मुळापर्यंत पोहोचलं पाहिजे. समजा राईट साईडचा प्रॉब्लेम आहे, धरून चालूया, पित्ताचा त्रास झालाय आपल्याला खूप, कितीतरी आपण औषध घेतोय, पित्त कमी होत नाही. बेटर वे श्रीमातांच्या समोर बसायचं, श्रीमाताजी आमचं काय झाले, मूळ आम्हाला दाखवा, का पित्ताचा त्रास होतो आम्हाला. तर श्रीमाताजी आपल्याला दाखवून देतील की आपल्या हाताच्या बोटावरती उजवी बाजू पण लागेल आणि डाव्या बाजूची काही चक्र लागतील. मग डाव्या बाजूची चक्र सोडवला तर पित्त देखील आपलं कमी होऊ शकतं. कारण सहजयोगाचा हा अभ्यास आहे, हे ज्ञान आहे सहजयोगाचं, की मुळापर्यंत आपण पोहोचतो. हे पित्त कशामुळे व्हायला गेलेलं आहे, हे फक्त श्रीमाताजीच आपल्याला दाखवून देऊ शकतात. म्हणून व्हायब्रेशन्स बघणं फार महत्वाचं आहे. आणि हे आपण प्रत्येकाने केलं पाहिजे, जमलं पाहिजे प्रत्येकाला. आता हळूहळू तसा प्रयास करायचा आहे. त्यातून नाही जमलं तर आपण सगळे सहयोगी आहोतच, आपण चर्चेद्वारे सगळं सोडवतो श्रीमातांच्या कृपेत. विषय तो नाही आहे, परंतु आपण तयार होऊन आपण दुसऱ्या साधकाला तयार केलं पाहिजे, हे महत्वाचं. श्रीमाताजी आपल्या परम कृपेत मी शुद्ध आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे, असं म्हणणं आणि असं होणं यामध्ये फरक आहे. आपण तसं झालं पाहिजे, धारणा केली पाहिजे. मी आत्मा आहे, मी आत्मा आहे, मी आत्मा आहे, याचे चिंतन सतत असेल 24 तास, खरोखरच आपण आत्मा होतो. तसं एखादी अळी आहे, तुकाराम महाराजांनी उदाहरण दिल्याप्रमाणे एक अळी आहे, तिला अशी इच्छा होत असते की नाही मला पंख फुटावेत, मी आकाशामध्ये उडावेल, मला पंख फुटावेत, मला आकाशामध्ये उडता येईल, असं म्हणत म्हणत शेवटी तिला पंख फुटतात आणि तीच अळी फुलपाखरू बनते. तसं आपलं आहे की आपण सतत जर आत्म्याचं चिंतन केलं तर आपण आत्माच होतो. हे शरीर नाही, मी आत्मा आहे म्हटलं तर खरोखरच आत्मा होतो. एवढी धारणा, त्याला धारणा म्हणायची. ध्यान, धारणा आणि मग समाधी. आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या डोक्याच्या टाळूवर दाबून धरायचा, मान थोडी खाली झुकवायची, हात दाबून शिस्तीत फिरवायचा. ज्या ठिकाणी आपण हात फिरवतोय त्या ठिकाणी लक्ष देऊन भक्तीनं म्हणायचं, श्रीमाताजी आपण साक्षात श्री सहस्त्रार स्वामिनी आहात, कृपा करून आमच्या सहस्त्रदल कमलामध्ये विराजमान व्हा. हात दाबून शिस्तीत फिरवायचा. ज्या ठिकाणी हात फिरवतोय तिकडे लक्ष देऊन भक्तीनं म्हणायचं. देवीला आवाहन करतोय आपण भक्तीनं, श्री माताजी आपण साक्षात श्री आदिशक्ती आहात, कृपा करून आमच्या सहस्त्रार चक्रामध्ये विराजमान व्हा. त्यानंतर तो हात किंचित वरती उचलायचा, थोडासा वर खाली मागे पुढे गोल फिरून बघायचा आहे की आपल्या टाळूतून चैतन्य जाणवते का बघायचं. हे महत्वाचं आहे सहजयोगामध्ये. ध्यान कुठं करायचंय आपल्याला, सहस्त्रार आणि त्याच्यावरती धारणा आहे ना. एकसारखं वरती राहणं म्हणजे धारणा, आणि नुसता लक्ष केंद्रित करणं म्हणजे ध्यान झालं. परंतु धारणा म्हणजे एकसारखं वरती, एक ताण.
एकाग्रतेनं वरती राहणं म्हणजे धारणा झाली. मग समाधीत जातो आपण. आता दोन्ही हात श्रीमातांच्याकडे. आपली कुंडलिनी शस्त्रार्थ भेदन करून वर आली का बघायची. सहज मध्ये कुठलाही विचार नाही आपल्या डोक्यात, कुठलीही अटॅचमेंट नाही, फक्त चैतन्य, व्हायब्रेशन्स. श्री माताजी आणि आपण असाच हा योग आहे. म्हणजे आपला आत्मा आणि परमात्मा त्याचा योग होणं म्हणजे योगी होणं. आपण योग घटित झाला पाहिजे आणि त्याचा आनंद आपल्याला मिळाला पाहिजे, निरानंद. हे महत्वाचं आहे. सहजयोग एवढं करतो परंतु जर आनंद मिळत नसेल तर मग काहीतरी चुकतंय. हे आपण का लक्षात घेत नाही. चुकलं नाही पाहिजे. जे केल्यानंतर मनाचं समाधान होतं, शांती मिळते, तृप्ती मिळते, तर आपण योग्य मार्गात आहोत असं म्हणायला काय हरकत नाही. परंतु एवढं करून देखील आपण असमाधानी आहोत किंवा काहीतरी सतत विचार येतात डोक्यात, तर आपलं कुठंतरी काहीतरी चुकत आहे. याचं आत्मपरीक्षण आपण स्वतः करून बघायचं. लक्ष शस्त्राच्या वरती ठेवायचं, थोडस वरती. एक मिनिट बरोबर ठेवायचं. काहीही विचार नाही, फक्त जाणीव. ब्रह्मानंदी टाळी लागणे म्हणतात त्याला. अशी स्थिती आली पाहिजे. जोडलं जाणं, परिपूर्ण जोडलं जाणं हे पण महत्वाचं आहे ना. फिक्स झालं पाहिजे. एकदा वर गेलं फिक्स, पडली नाही पाहिजे कुंडलिनी खाली. मग का पडते त्याचं आत्मपरीक्षण आपण स्वतः करायचं, बघायचं. माझी का कुंडलिनी खाली येते, का नाही मी सतत 24 तास वर राहू शकत, याचं आत्मपरीक्षण आपण स्वतः करायचं, बघायचं. व्हायब्रेशन्स का का खाली येते, कुठली देवता माझ्यावरती नाराज आहे, मग त्या देवतेवरती आपण कार्य करायचं, त्या चक्रावरती अधिक कार्य करायचं. आणि ते कुठून येतं ते बघायचं, त्याचं मूळ शोधायचं आणि ते चक्र आपण स्वच्छ करून टाकायचं. आणि ते होतं सहजयोगामध्ये. आपली डावी बाजू असेल तर आपली काहीतरी पूर्वजांची चूक असेल, काहीतरी आपण चुकीची धारणा करत असू. धारणा, आता इथं पण तसंच आहे, धारणा. आणि त्यामुळे त्याचा इफेक्ट आपल्या चक्रावरती होतो. स्वादिष्ठांवरती होऊ शकतो, नाभीवरती होऊ शकतो, हार्ट वरती होऊ शकतो. ही सगळं डाव्या बाजूची प्रॉब्लेम्स आहेत. मग ते काय येतात, कसे येतात, हा थोडाफार सहजयोगाचा अभ्यास आहे. हे सरावानं आपल्याला समजू शकेल. श्री माताजीच हे ज्ञान आपल्याला देतात. कशा प्रकारे ह्याचं मूळ कुठं आहे हे शोधायचं. आपण आजारी पडतो, बरोबर आहे. आजार पडल्यानंतर आपण आपली चक्र बघायची. कुठली चक्र पकडतात. ताप भरपूर आलेला आहे, उष्णता भरपूर वाढलेली आहे, पित्त भरपूर झालेलं आहे, म्हणजे राईट साइड झाली, बरोबर. परंतु काही वेळेला औषध घेऊन किंवा ट्रीटमेंट घेऊन सहजयोगाची देखील पित्त कमी होत नाही, उष्णता कमी होत नाही. याचं कारण काय? कारण आपण डाव्या बाजूकडे लक्ष दिलेलं नाही. व्हायब्रेशन्स बघताना 10 बोट आपण बघतो, कुठले चक्र खराब झाले. आपण फक्त राईट साइडच बघतो. काही वेळेला कळतं आपल्याला उष्णता झाली, हे झाले. परंतु डावीकडची पण चक्र जर बघितलात आणि ती चक्र जर ठीक केला तर आपला जो पित्ताचा विकार आहे, उष्णतेचा विकार आहे, तो देखील ठीक होऊ शकतो. आपण म्हणाल की उष्णता ही कॅन्डल कशी घ्यायची, हातावरची घ्यायची, आणि घेऊन बघितल्यानंतरच कळतं की खरोखरच उष्णता आपली कमी झालेली आहे, पित्त कमी झालेलं आहे. कारण मूळ जे आहे तिथपर्यंत पोहोचल्या बरोबर आणि ते
कट केल्याबरोबर तिथनं निगेटिव्हिटीचा प्रवाह येणं बंद होतो आणि आपल्याला बरं वाटायला लागतं. मुळाशी जाणं फार महत्वाचं आहे. मुळाशी पोचलं पाहिजे. सहज योग आपल्याला परिपूर्ण ज्ञान देतो. फक्त ती घेण्याची क्षमता आपल्यामध्ये असली पाहिजे. हे फार महत्वाचं आहे आणि आपण सर्वांनी ते शिकावं. नुसताच लीडर म्हणून फिरायचं नाहीये आपल्याला. लीडर जर म्हटलं तर त्या पद्धतीनं नॉलेज आपल्याला असलं पाहिजे. उगीच लीडर लीडर म्हणून आपण पाठी लावून नाही फिरायचं. आपण लीडर नाही आहे, श्री माताजी आपल्या लीडर आहेत. हे पक्क लक्षात ठेवायचं. आपण साधक आहोत आणि फक्त सहजयोग करायचंय. आपल्या आईसाठी आपण कार्य करतोय. आपल्या लीडरसाठी आपण कार्य करत नाहीये. आपल्या आईसाठी आपण कार्य करतो. याचं भान आपण ठेवायचं. म्हणूनच सहजयोगामध्ये आपल्याला नॉलेज पाहिजे. सगळं कोण काय म्हणतं, कोण काय म्हणतं याचं नॉलेज पाहिजे आणि ते व्हायब्रेशन्स वरती ते जज करता आलं पाहिजे. त्यासाठी चैतन्य समजलं पाहिजे. या भ्रांतीच्या काळामध्ये फक्त श्री माताजीच आपल्याला तारणार आहेत. बाकी कोण तारू शकत नाही आपल्याला. श्री माताजी. म्हणून श्री मातांच्या समोर बसून ज्ञान घ्यायचं आहे आणि ते ज्ञान घेतला तर तरुण जाऊ. हे महत्वाचं आहे. आपली कुंडलिनी हळूहळू हळू वरती न्यायची आहे. आपल्याला सहस्त्रारच्या वरती घेऊन जायचं आहे. शिस्तीत जायचं आपल्याला. जाते का बघायची. 7 फूट 14 फूट 21 फूट अंदाजे जायचं आहे. आकाश तत्वापर्यंत जाता येत आहे. बघायचं. इथर तत्व म्हणतो त्याला. खेचर. सहज मध्ये आपण वर जातो. निरानंद प्राप्त होतो. शांती मिळते. आपण खरोखरच वरती आहे. आपण त्याचं समाधान मिळतं. एकरूप होतो ना आपण त्या शक्तीशी, त्या चैतन्याशी. आपलं जोड फिक्स राहतो ना. वर जोडलं गेलो ते फिक्स आहे जोडणं. आणि ते कनेक्शन फिक्स झालं की मग श्री माताजी आपल्याला तिथूनच ज्ञान द्यायला सुरू करतात. त्या टॉर्शन एरियातनच आपल्याला ज्ञान यायला चालू होतं आणि मग आपण ज्ञानी होतो. कळायला लागते सगळं. बाकीच्या गोष्टी पूर्ण वर लक्ष ठेवायचं आहे. कुठलाही विचार करायचा नाही. फक्त सहस्त्रारच्या वरती ठेवून त्याचा आनंद घ्यायचा आहे आपल्याला. निरानंद. 10 ते 12 मिनिट आपण त्या स्थितीमध्ये राहायचा प्रयत्न करायचा. काही विचार करायचा नाही. हा देहाचा पण विचार करायचा नाही. फक्त आत्मानंद. आत्मानंदात तल्लीन व्हायचंय 12 मिनिट. सांगायचं म्हणजे असं की आपला सहयोग आहे आणि सहज असल्यामुळे आपल्याला असं वाटतं की असेल माझा हरित देईल खाटल्यावर. तर सहज हा योग जो घडतो तो फक्त कुंडलिनीची जागृती आणि तुमचं सहस्त्रार भेद इथपर्यंत आमचं तुमचं देणं घेणं आहे. आता पृथ्वी आहे. पृथ्वी मध्ये तुम्ही जर एखादं बी घातलं तर तिचं देणं घेणं एवढंच आहे की बा तुझ्यामध्ये मी अंकुर फोडते, पण त्यानंतर बघायला नको. आणि एक रोज मला म्हणाले आणि कुळथोरवी बद्दल बोला माताजी. म्हटलं बोल. कुळथोरवी तुमच्याकडे फार मोठं असतं. कुळ कशावर नाही येतं? तुमची कुळस्वामिनी कोण? त्याच्या म्हणजे देवीचं आलं की नाही पण तुमचं कुळ कोण? अहो आम्ही कोणत्या जातीचे असेल तरी आमची कुळस्वामिनी एक असू शकते. समजा एखाद्याची जगदंबा तर ती मग एका सोनाराची असू शकते, एका ब्राह्मणाची असू शकते, मराठ्याची असू शकते, कुणाची असू शकते. म्हणजे त्यांची जात जगदंबेची झाली की नाही, म्हणजे कुळ त्यांचं जगदंबेचं झालं. आपल्याकडे बघा कुळ हे देवीपासून आहे, देवाबरोबर नाहीये. म्हणजे आई बरोबर कुळ ओळखलं जातं आणि ती गोष्ट खरी सुद्धा.
म्हणून या देवी सर्वभूतेषु जाती रूपेण संस्थिता म्हटलेलं आहे. हे तुमचं कुळ आहे, ही कुळाची थोरवी. आता मी विचारलं की शिवाजींचं कुळ कोणचं, कोणाला सांगता आलं नाही. कुणी म्हणे जगदंबा, कुणी म्हणे भवानी. भवानी त्यांच्या आईची होती, त्यांचं कात्यायनी त्यांचं कुळ, कात्यायनी देवीचं कुळ होतं त्यांचं. आता त्यांच्या तरी कुळात तो कुळाचार आहे की नाही. हा कुळाचार आहे, हे कुळ आहे, ही कुळाची थोरवी आहे. उगीच काहीतरी आपल्या मनाने करून जायचं आम्ही इतके कुळी आम्ही तितके कुळी, आणि काही दिसत नाही हा प्रकार. दारू प्यायला मात्र सगळे एकत्र जातील. दारू प्यायचं असलं तर सगळे एकत्र बसून किती एकाच ठिकाणी एकाच ह्याच्यात दारू पिताना मग काय, मग त्याच्यात आता आम्ही दारूच पितोय, मग काय झालं. पाणी प्यायच्या वेळा मात्र आम्ही सोडून नेसून पिणार. सिगरेट प्यायची चालेल, तुमच्या तोंडची आधी राहिली असती तरी चालेल, पण जेवायच्या वेळेला मात्र आम्हाला दुष्ट्यांचा फार विचार. म्हणजे घाणेरडं काम करायचं असलं, चोऱ्या करायच्या असल्या तर कुणी विचारतं का तुमची जात कोणची रे बाबा. जेव्हा चोऱ्या करताना ते एक एक संघ स्थापन करतात तेव्हा त्याच्यात सर्व तऱ्हेचे लोक एकत्र चोरी करतात. तसंच राजकारण आहे. राजकारणात सुद्धा कुणी असं विचार करत नाही की बाबा तुझी जात कोणची. सगळे भामटे एकत्र झाले म्हणजे राजकारण सुरू होतं. तुम्ही किती भामटे आहेत ते आधी शोधून काढलं पाहिजे. चांगलेच भामटे आहात पोचलेले, मग या आमच्या ह्याच्यात, मग काय अगदी बरोबर जमतंय आपलं. ही अशी परिस्थिती आज आपली आली की आपल्याला काहीही स्वतःबद्दल आत्मसन्मान राहिलेला नाही. कारण आत्म्याचं दर्शन झालं ना आत्मसन्मान येणार. फालतू म्हणजे ज्याला म्हणायचं बेकार अशा ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंचं एवढं महत्व झालेलं आहे, आणि ज्या खऱ्या वस्तू आहेत तिथे लक्ष नाही. हे तामसिक लक्षण, आणि हे तामसिक लक्षण आपल्याला शोधावं म्हणून तुम्ही पूर्ण प्रयत्न केला. तामसिक माणसाला स्वतःची काही कदर नसते, त्याला काही स्वतःबद्दल वाटत मी त्या आत्मसन्मानी आहे किंवा मला काहीतरी आत्मसन्मान असला पाहिजे, आणि तो खुसपट काढत, त्याचं खुसपट काढ त्याचं खुसपट काढ, काहीतरी स्लायनेस त्याला इंग्लिश मध्ये म्हणतात. तसं इकडून तिकडे काहीतरी खुसपट काढत असतो, स्लाय असतो. तसाच राजसिक मनुष्य हा आतताई पण उघडपणे छाती ठोकपणे दोन चार तुमच्या थोबाडा देईल, तुम्ही त्याला दोन चार दिले तुम्हाला दोन चार परत देईल, पण ते उघडपण त्याचं सगळं उघड असतं. म्हणजे इतकं की पाप करायचं तरी ते उघड, त्याच्यात काय वाईट, ते करायला त्याच्यात काय वाईट, मग त्याच्यात काय वाईट असं म्हणायचं. कोणती गोष्ट करायची त्यांना म्हणजे आडपडदा कशाचाच नाही प्रत्येक गोष्टीमध्ये, मग त्याच्यात काय वाईट, म्हणजे दुसऱ्यांनाच लाजा वाटायच्या त्यांना बघ अशी. तेव्हा आता तुमची जी स्थिती आहे ती तुम्ही जाणावी, तुमची कोणची जाती आहे ती जाणा, आणि कोणत्याही जातीत अतिशयतेत गेले म्हणजे तुम्ही बुडाल. तेव्हा ह्या जातीच्या पलीकडे तुम्ही गुणातीत झालं पाहिजे, आणि त्या स्थितीमध्ये स्थिर होऊन तुम्ही आत्मसंपन्न झाला, त्याची श्रीमंती तुमच्या दिसली पाहिजे. सहयोगाचं दुसरं लक्षण हे की तो नेहमी आनंदात असला, मस्त असला पाहिजे. कबीरदासांनी म्हटलं जब मस्त हुए फिर क्या बोले. जर तुमच्यात मस्ती आली नाही तर मग तुम्ही सहयोगी नाही. जर तुमच्यात आलं ना काय माताजी सांगितलं ना वाटेल त्यामुळे, असे मी पुष्कळ लोक पाहिले. मी म्हटलं अहो काय करता तुम्ही, 1000 माणसं येणार आहेत, कसं करणार. हा माताजी 1000 का आम्ही 3000 माणसं उचलून घेऊ, त्याला काय लागतं, आम्ही 10 माणसांचं कसं झालं. ही जी मस्ती येते जे बेफिक्री म्हणतात मस्ती येते, ती मस्ती जर नाही आली तर अजून तुम्हाला सहयोग साधलेला नाही. त्याच्यात काय माताजी म्हणतात ना मग काय होणारच, आणि होत. असे अनेक लोक आहेत ज्यांना ह्याचा लाभ झालेला आहे, त्यांनी पाहिलेलं आहे, त्यांनी किती फायदे झाले, कितीतरी मिळाले, पण ती बेफिक्री आला मस्तीमध्ये आला. ती मस्ती जर लोकांना दिसली नाही तर मी समज त्यांचं काहीतरी धरलेलं आहे भयंकर प्रकार, त्याच्यात गांभीर्य नसतं. प्रत्येक गोष्टीची फुसफट काढणे, लहान छान गोष्टीकडे लक्ष देणे, असं नको करायला तर तसं नको करायला, किंवा काहीतरी अशा गोष्टी करणं ज्याने सगळ्यांचा आनंद विराम पावे, अशा ज्या गोष्टी आहेत त्या सहयोगाला शोभत नाही. मस्तीत यायचं, सगळं मस्तीत केलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल कसं काम बनतं, कशा गोष्टी होतात. पण परमेश्वराच्या साम्राज्यात आले तुम्ही मगही मस्तीत येणार, मग कधी येणार.
तेव्हा आता सगळ्यांनी आज एवढा आनंदाचा दिवस आहे, उल्हासाचा दिवस आहे, आपल्या स्वातंत्र्याचा झेंडा लागला, तेव्हा मी स्वतः दिल्लीला चढताना आणि उतरताना दुसरा झेंडा पाहिला आणि मी असं म्हटलं की जी ह्या झेंड्याची शान आहे ती राहिली पाहिजे आणि त्या शानेप्रमाणे आपण सगळ्यांनी आपलं व्यक्तित्व राखून पूर्णपणे समग्र झालं पाहिजे. आपलं व्यक्तित्व राखूनच पूर्णपणे समग्र झालं पाहिजे. त्यात मस्तीत आलं पाहिजे, आनंदात आलं पाहिजे. सगळ्यांनी एका गुंतून घेतलं, गुंतल्यासारखे झाले. म्हणजे कुण आता हे लोक इतके बाहेरून आलेत, त्यांना मी 2 मिनिटं सुद्धा यांच्याशी बोलायला मला मिळत, 2 मिनिटं सुद्धा यांच्याजवळ बसायला मिळत. इतक्या लांबून आल्या. त्यातले काही लोक असे आहेत की मी त्यांना कधी पाहिलेलं सुद्धा. ते मस्तीत आहेत. मी त्यांच्यावर 1 मिनिट घालवला नाही तरी त्यांना काय वाटत. आपल्या महाराष्ट्रात तसं नाही. माझ्या घरी माताजी आल्या नाहीत, माझ्या आवारात आल्या नाहीत, माझ्या सेंटरला आल्या नाहीत, माझं 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 फार आहे आणि मला वेळ दिला नाही माताजीने. मला वेळ द्या. सगळा वेळ मी महाराष्ट्रातच खपवते. या लोकांच्याकडे काही बोलायला सुद्धा पुसत नाही. बा तू कसं आहे असे आज म्हटलं नाही त्यांना. आजपर्यंत तब्येत कशी तुझी हे सुद्धा म्हटलेलं नाही. हे इथे येतात काय आणि जातात काय म्हणजे भेटच होत नाही. ह्यांच्या देशात गेलं म्हणजे भेट थोडी बहुत होते तर होते, पण कधीही यांनी असं म्हटलेलं नाही की माताजी तुम्ही माझ्या घरी या किंवा माझ्या इथे येऊन बसा की माझ्याशी बोला. कधी. बरं, दुसरं असं की मला जर कुणाकडे जायचं तर मी जाणार, ते माझं आहे. मला जायचं असलं तर मी कुठे जाऊ, ती मी माझी सोय बघते, मला माझी सोय बघते. तिथे मात्र मग लोक म्हणतील माताजी त्यांच्या घरी कशाला तुम्ही गेले. अरे पण मला तिथे सोय होते म्हणून मी जाते, तुम्ही कोण बोलणार. म्हणजे माझ्यावर हे की तुम्ही का तिथे जाऊन राहायचं, अशी जबरदस्ती माझ्यावर करायची. म्हणजे हे सगळं इतकं लहानपणाचं आणि इतकं मूर्खपणाचं लक्षण आहे की ते तसं करू नये. आणि अशा रीतीने सगळ्यांनी 2 मिनिटं माझ्या घरी, 1 मिनिट माझ्या घरी, कशाला कशाला यायचं, त्याच्यात काय मिळणार आहे तुम्हाला. त्यांनी मला त्रास देऊन माझा संतोष जर तुम्ही घेतला तर प्रसन्नता कशी येणार माझ्यात आणि त्या प्रसन्नतेमुळे मिळणारे आशीर्वाद तुम्हाला कसे मिळणार जर तुम्ही मला त्रासाच्याच मागे लागले. तर असा हट्ट करायचाच त्यामुळे की माझ्या घरी या, माझ्याकडे चला. हे माझं पण केलं पाहिजे. तुमचं घर कोणचं आहे, सगळं माझंच घर आहे. माझी मुलं, माझं घर, माझा नवरा, हे सगळं तामसिक लक्षण. त्यातनं हे लक्षात ठेवलं पाहिजे. जी मुलं असं माझं माझं करतात त्या मुलांची कधीही बरोबर वृद्धी करू शकत नाही, कारण त्याच्यामध्ये एवढं तुमचं मन गुरफटलेलं असतं की चुकतं काय, ये रे बाळ, 2 खून करून आला तरी ये रे बाळ. तेव्हा त्याच्यापासून दूर हटून आपण एक सहयोगी आहोत. आपल्या मुलांचं वर्णन कसं असायला पाहिजे ते दूर हटून पाहिल्याशिवाय आपल्याला कळणार नाही, म्हणून त्याच्यामध्ये गुंतायचं. आणि अशा रीतीने जो समाज तयार होईल तो खरा गुणातीत, तो खरा सहयोगी आणि तोच त्या महायोगाला प्राप्त होणार. सर्वांना माझा अनंत आशीर्वाद. काळजीच कोणाचं बघा. दिला वगैरे या. परत थोडस दळणवळण पाहिजे. एक मला असं वाटतं की लोक आता इथले पुण्याचे मुंबईला जाणार, मुंबईकर, पुणेकर, आमकेकर, नगरकर असे त्यातल्या त्यात आणखी गल्ल्या, हे असं काढायचं आहे. सगळ्यांनी आपापसात भेटलं पाहिजे, मिळालं पाहिजे, आपापसात प्रेम वाढवलं पाहिजे. सगळ्यांनी काहीतरी अशा सूचना दिल्या पाहिजे ज्यांनी मनुष्याचं भलं होईल. आणि सगळ्यांनी प्रवास केला पाहिजे, इकडे तिकडे गेलं पाहिजे, भेटलं पाहिजे. आज जो सहयोग परदेशात पसरला आहे त्याला कारण मी तिथे सहयोगी मी नाही, कारण मला इतका वेळच होत नाही. मला आपलं तिथे घर आहे, यजमान आहे, त्यामुळे खासकर एकांतेना माझा दौरा असतो बाहेर. तेवढा 14 देश फिरायचे, म्हणजे मी 2-3 दिवसच एखाद्या देशात राहतो. पण हे लोक स्वतः या इथून तिथे जायचं, तिथून तिथे जायचं, परत तिकडे जाऊन बोलायचं, ह्याला जाऊन बोलायचं, सगळी व्यवस्था करायची. असं नाही की एके ठिकाणी बसले 4 माणसं.
पुण्याच्या लोकांनी 4 ठिकाणी जायचं, बाहेर जाऊन भेटायचं, लोकांना सांगायचं, हे असं करायला पाहिजे. पण तुम्ही एकाच ठिकाणी बसले म्हणजे मोठा प्रश्न. तेव्हा हे एक लक्षात केलं पाहिजे की दळणवळण आपसात, आणि दळणवळण केल्यावरती आपोआप समजे सहयोगाला जे उपयुक्त आहे ते केलं पाहिजे, तरच कार्य होतं. पण त्याचा अर्थ असा नाही, पुष्कळ लोकांचं काय असतं, काही सांगितलं की त्याचा विपर्यास करायचा. माताजींनी सांगितलं, मग आपला बिछाना बांधून निघाले आणि जाऊन थांबले कोणाच्या घरी महिनाभर. तो रडत माझ्याकडे आला, माताजी महिनाभर येऊन राहिले आमच्याकडे, आता काय करायचं. मग तुम्ही सांगितलं होतं. आत्मसन्मानाने म्हटलंय, कुणाकडे राहायची काही गरज नाही, स्वतः जाऊन कुठेतरी व्यवस्था करायची. 2 दिवस जाऊन भेटायचं, कसं बा तुमचं चाललंय, काय कसा प्रोग्राम, काय सगळं ठरवून द्यायचं. बर, आता एक 2-3 मिनिटं आपण शस्त्राच्या वरतीच राहायचंय. थोडंसं आता खाली यायचं आपल्याला, आकाश तत्वातनं खाली यायचं. तर आपल्या चित्ताला मोकळं सोडायचं, मोकळं सोडायचं, कुठेही जाऊ दे त्याला मोकळं सोडायचं. काही विचार करायचा नाही, फक्त मोकळं सोडायचं चित्ताला. फक्त कुठं जाते ते फक्त बघायचं आहे आपल्याला. आता आपल्याला कवच घ्यायचं आहे, चित्तानं कवच घ्यायचं आपल्या शरीराच्या भोवतानी. जसं आपण बंधन घेतो कवच,
तसंच 7 वेळा कवच घ्यायचंय आपल्याला. चित्तानं घ्यायचं, बघायचं येते का. डावीकडून डोक्यावरून उजवीकडे लक्ष, उजवीकडून डोक्यावरून डावीकडे लक्ष, असं 7 वेळा कवच तयार करायचं आपल्या देहाच्या भोवती. चित्तानं लक्ष तिकडे द्यायचं. काय जाणवते त्याची अनुभूती घ्यायची. चित्तानं केलं तर ते अधिक कार्यान्वित होतं. कळतं आपल्या देहाच्या भोवती काहीतरी सुरक्षाकड आहे, सुरक्षा वलय आहे, याची जाणीव होते आपल्याला. कुठलीही निगेटिव्हिटी ते छेदून आत येऊ शकत नाही, आली नाही पाहिजे, अशा पद्धतीने ते कवच घ्यायचं आपल्याला. सूक्ष्माती सूक्ष्म विषय. चित्त कुठंही नेता आलं पाहिजे आपल्याला. पूर्वीचे ऋषीमुनी जसं कार्य करायचे तसं चित्तानं कुठेही घेत जाता आलं पाहिजे. चित्त कार्यान्वित पाहिजे. हा, आता पुन्हा लक्ष शस्त्राच्या वरती घ्यायचं. पुन्हा कवच घेतल्यानंतर लक्ष पुन्हा वरती घ्यायचं. थोडस चित्तानं जायचं वर वर वर. किती एकाग्रता पाहिजे आपल्यात, हे महत्वाचं आहे. सहज मध्ये कुंडलिनी शस्त्राच्या वर जाते. लक्ष सहस्त्राच्या वर आहे आपलं. सहज मध्ये आपण गेलोय, जाणवतंय आपलं सहस्त्राच्या वर आहे. ही एक स्थिती आहे आपली, आनंदाचा क्षण किंवा आनंदाची स्थिती, निरानंद. हे चैतन्य शस्त्राच्या वर आहे. तेच आपल्या देहावरती पण पडतं नंतर. ते चैतन्य तुषारच्या रूपात आपल्या चेहऱ्यावरती, अंगावरती पडतं. जलतत्वाद्वारे त्याची आंघोळ होते. नंतर नंतर ती पुढची स्टेप आहे. म्हणजे किती आपण एकाग्रतेने लक्ष देणं आवश्यक आहे ते बघायचं. तो आनंद, त्याच्या वरचा आनंद आहे तो. हे तर शस्त्राच्या वर राहिल्याचा आनंद. त्यानंतर जो तुषार चालू होईल, अमृताचा वर्षाव, चैतन्याचा वर्षाव आपल्या देहावरती चालू होईल, त्यावेळेचा आनंद अवर्णनीय असणार आहे. ती देखील स्थिती आपल्याला येईल. ती याच्यावरची अवस्था आहे. जसं आपण ध्यानामध्ये प्रगती करत जाऊ तसतशी ती येत जाईल. हळूहळू आपले डोळे उघडूया, श्री माताजींना बघूया. शिस्तीत उघडायची, स्थिती तशीच ठेवायची. लक्ष डोळे उघडे ठेवून शस्त्राच्या वर आहे. बघतोय श्रीमाताईंना. हाताच्या बोटांच्या वरती पण लक्ष आहे, कारण चॅनल आहेत ते. जसं उच्च अवस्थेला जातो तशा व्हायब्रेशन्स हाताच्या बोटाला पण त्याच प्रकारच्या जाणवतील. हा भ्रम नव्हे, सत्य आहे. तर हाताच्या बोटावर समजेल सत्य का असत्य आहे.
म्हणून लक्ष हाताच्या बोटांच्या वरती पण ठेवायचं आहे आणि शस्त्राच्या वर देखील. चैतन्यामध्ये आकंठ बुडून जातो आपण, अशी स्थिती येते. बुडून जातो, डुबून जातो, आनंदात रममाण होतो. शिवोहम शिवोहम, त्या शिवाची स्थिती. कायम आनंदात, ध्यानात, एकाग्रतेने रमलेले असतात ते. श्रीमातांना आपण नमस्कार करूया, त्यांचे आभार मानूया. श्रीमाताजी, आपल्या चरणाशी कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम. श्रीमाताजी आपल्याला आशीर्वादित करतात म्हणून आपण त्यांचे आभार मानायचे. त्यांनी ज्ञान देतात म्हणून त्यांचे आभार मानायचे. शिस्तीत आपण आता बंधन घेऊया. आपल्या हातामध्ये चैतन्य आहे, त्या चैतन्याची गुंफण करतोय. हाताकडे लक्ष नको, चैतन्याकडे, त्याची गाठ मारायची आहे. हे महत्वाचं आहे. आपली दृष्टी बदलायची. लक्ष सतत देहावरती नको, आत्म्यावरती, चैतन्यावरती असेल तर चैतन्य दिसायला चालू होतं, समजायला चालू होतं आणि जाणीव व्हायला चालू होतं तिची. हे महत्वाचं आहे. 3 गाठी चैतन्याच्या. त्यानंतर कवच चित्तानं घेतलं तसं आता हातानं घेतोय, परंतु चैतन्याकडे लक्ष देतोय. अधिक जाणीव आपल्याला शस्त्रामधून जाणवायला चालू होते. चैतन्याकडे लक्ष दिलं तर शिस्तीत कवच घेतोय. कुठलाही व्हायरस, कुठलीही निगेटिव्हिटी आतमध्ये येता उपयोगाची नाही आपल्या. एवढं कवच आपलं स्ट्रॉंग करायचं. श्रीमातांच्या कृपेत ते होतं, फक्त लक्ष चैतन्याकडे दिलं पाहिजे. निगेटिव्हिटीकडे नको, पॉझिटिव्हिटीकडे लक्ष द्यायचं. हे महत्वाचं आहे. उद्या आपण दिवसभर शस्त्राच्या वरतीच राहण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपली कुंडलिनी किती वेळ शस्त्राच्या वर राहते, आपण किती धारणा करतो, तिकडे लक्ष द्यायचं आहे. तो अभ्यास, सराव आपण करायचा आहे. जय श्री माताजी.